कुही तालुक्यातील मौजा रुयाड येथे आदर्श जीवन विद्यालय येथे शाळेमध्ये मुख्याध्यापक चंदू दशरथ खांबरकर यांचा भोंगळ कारभार सुरू असून शिक्षकांना मागील 2 वर्षांपासून मानसिक त्रास सुरू आहे। या संदर्भात आज शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लोकेश बांडेबुचे व गणेश उपसरपंच मोहतुरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक चंदू खांबरकर यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे। मुख्याध्यापक शाळेच्या वेळेवर उपस्थित राहत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते। कोरोना काळापासून यांच्या या व्यवस्थापनामुळे मुख्याध्यापकांप्रती सर्व पालकांना नाराजी आली, तरी शिक्षण विभागांनी याची दक्षता घेतली नाही। शाळेच्या जागेचे मालक यांच्याशी शाळेसंदर्भात कोणताही संवाद झाला नसताना मुख्याध्यापकांनी मुद्दामून जागा मालकाने शाळा रिकामी करून मागितली आहे असे सांगून पालकांनी विद्यार्थ्यांच्या टीसी घेऊन जावे, म्हणजे शाळा बंद होत आहे असे बोर्ड गावात लावले। या विषयावर श्री लोकेश बांडेबुचे, शिक्षक पालक समिती अध्यक्ष यांनी मुख्याध्यापकांसोबत व गावातील पालकांसोबत समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्याध्यापक समजायला तयार नाहीत। त्यामुळे शाळा गावातच दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावी व मुख्याध्यापकांची बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। नमस्कार, देशभक्तीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आपण शाळेच्या आदर्श जीवन विद्यालय रुयाड येथील शाळेचे विद्यार्थ्यांच्या वडिलांचे आपण अनुभव घेऊया। तर मागील 1 ते 2 वर्षांपासून प्रकरण सुरू आहे। चंदू खांबरकर यांच्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? चंदू खांबरकर हे आदर्श जीवन विद्यालयापासून ही शाळा खूप दिवसापासून या शाळेची सुरुवात झाली आहे। या शाळेचा पहिल्या बॅचचा विद्यार्थी मी आला होता। 2001 मला शाळा होतो तेव्हापासून ही शाळा सुरू आहे। आणि इथे या शाळेसाठी शाळा सुरुवात करण्यापासून तर आतापर्यंत मेसराम सर, पंधारे सर, ओराकडे सर, मंजेश मॅडम यांनी खूप सारी मेहनत करून शाळा एकपर्यंत आणली, जोपासली आणि टिकवली। परंतु आता या 2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षापासून चंदू खांबरकर मुख्याध्यापक आल्यापासून किंवा नंतर आल्यानंतर 1-2 वर्षानंतर इथं सर्व भोंगळ कारभार सुरू झाला। त्यांच्या शिक्षणामध्ये आणि मुख्याध्यापकामध्ये दोन्ही पालकांमध्ये वाद चालू आहे। त्यामध्ये विषय असा आहे की संचालक बॉडीवरून हा वाद चालू असून 2 संचालक असल्यामुळे शाळेमध्ये शाळा चालवण्याकरिता किंवा मुलांना या गोष्टीचा त्रास होता। शिक्षणापासून नोकरी पाहिजेना किंवा काहींना अशा गोष्टीचा आम्हाला पालकांनाही मुलांनाही त्रास होता। तरी शाळा इमारत खाली करून मागण्याबरोबर समजा आपल्या शाळेच्या काय होणार सांगायचं या विषयावर शाळा खाली करून मागण्याबद्दल या विषयावर स्वतः त्यांच्यासोबत घेऊन बसून उपस्थित आहे सरांसोबत आणि त्यांच्यासोबत बोलून नाकारले होते। त्यांच्यासोबत चर्चा केली या विषयावर। चर्चा केल्यावर विषय मांडला होता की अफवा कसा द्यावा, शाळा बंद होणार गावामध्ये चौकामध्ये बोर्डवर करायला काय ते आता अफवा कसा द्यावी त्यांच्यासोबत बोलली केल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही 10-12 दिवसाला कालावधी लागला, त्याच्यावर काहीतरी निर्णय कोणता करा तुम्ही। त्यांनी 10 दिवसाचा काही सुरू करता आम्हाला 10 दिवसात पालकांनी, ग्रामपंचायती आणि शिक्षक मंडळी अगदी सर्वांची मिटिंग लावून आपण एक मार्ग काढला। 10 दिवसात त्यांनी कोणताच काही न करता डायरेक्ट त्यांनी गावामध्ये बॅनर लावून मोठं म्हणून शाळा बंद होत आहे, पालकांच्या बाबतीत विषय घेऊन द्यावा। पालकांना त्यांच्या गावाच्या चौकशी केलं करावंच लागेल मला। शिक्षण विभागाने भरपूर एक भवन कारभार केले तुम्हाला माहितीच आहे। माहिती दिली त्यांच्या शिक्षण लोकांनी त्यांच्यावरती काहीच कारवाई केली त्याच्याबद्दल काय सांगितलं? त्यानंतर हे आता नोटीस लागल्यानंतर मी यांच्यासमोर होतो शिक्षक स्टाफसोबत। त्यांनी पर्याप्त व्यवस्था तयार केलेली आहे। त्यांनी जिथे खाली करायची वेळ आली तेव्हा तिथं शाळा बोलली नाही, तरी ते आणि गावामध्ये पण त्यांना सहकार्य करू, आपण लोक सहकार्य करू, कारण आमच्या मुलांचं नुकसान झालं नाही पाहिजे आम्हाला। आणि हे आपली गावातली शाळा आहे, गावात टिकून राहिली पाहिजे। आणि एकदा जरी शाळा बंद पडली तर आमच्या मुलांचा आणि भविष्यात येणाऱ्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होणार आहे। शाळेची विद्यार्थी संख्या कशी काय आहे? समजा तारखेने विद्यार्थी सुद्धा या वर्षाचा 100% घराचा वेळ लागला। सुरुवातीपासून वेळ चाललाच लागला। शाळेतील शिक्षकांचे वगैरे शिक्षण वगैरे कसं काही मुलांना ठीक आहे, ठीक आहे। निकालाकडे शाळेचा निकाल वगैरे 100% यावर्षी लागलेला आहे, त्याच्या आधी निकाल चांगलाच लागलेला आहे। शाळा शिक्षणाबद्दल काही आमच्या अडचणी आहेत नाही शिक्षकांना
तुम्ही काय सांगू शकता सरांसोबत सांगितलं नाही ना तुमचं काय आमच्या शाळा चांगली चालायला पाहिजे आणि वाचवायचं पण झाले पाहिजे. चंदू खांबरकर केलं यांच्याविषयी काय तुम्ही काय सांगू शकता? हा विषय आहे कारण का आमच्याकडे शाळा जी आहे त्यांना विनाकारण एकदा आमच्या गावी बोलू लावलं त्यांना मोठा गावाला यायचे बालकोबा सुद्धा नाही केलं त्या म्हणताने मुख्याध्यापक चंदू खांबरकर यांनी बरेच शिक्षणाबद्दल पैसे वगैरे दिले कसे कशाबद्दल पैसे वगैरे घेतले किंवा नाही घेतले त्यांच्या प्रश्न आहे ते आम्हाला काही माहित नाही पण त्याच्या अजून मॅटर आहे त्यांना स्वतःच म्हणजे करायला पाहिजे. आमच्या प्रत्येक गावाच्या प्रत्येक हे सगळं केलं पाहिजे किंवा आमच्या कोणाला परिणाम करता नाही पाहिजे. शिक्षक स्टाफ आहे सर्व चांगले आहे सगळे शिक्षक ते प्रत्येक पालकाच्या भेटीवर भेटू देतात आणि त्यांना आपले विद्यार्थी काही विचार पालकांच्या विद्यार्थ्याला दिले असते त्यांनी स्वतः केल्या पण चंदू खांबरकर जे आहे त्यांना अजूनही माझ्या गावामध्ये आले नाही. सगळं मेहनत